Hi guys, today's topic is polymer. Polymer is high molecular substance made up of repeating structure unit called monomers linked together by covalent bond. म्हणजे पॉलिमर हे असं मॉलिक्युलर स्ट्रक्चर असतं जे रिपीटिंग स्ट्रक्चर युनिटपासून बनलेलं असतं. आपण त्याला मोनोमर्स असं म्हणतो आणि ते कोव्हॅलेंट बॉन्डनं लिंक असतं एकमेकांना. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस ऑन सोर्स. नॅचरल पॉलिमर्स जे नॅचरल पॉलिमर्स असतात म्हणजे ते नेचरपासून भेटलेले असतात. एक्झाम्पल सेल्युलर, स्टार्च, रबर, अल्युमिनियम आणि चिटोसन. सेकंड, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स म्हणजे जे सेमी सिंथेटिक असतात. एक्झाम्पल सेल्युलर डेरिव्हेटिव्स. आणि सिंथेटिक पॉलिमर नायलॉन, पॉलिथिन आणि पॉलिस्टर्स. बेस्ड ऑन स्ट्रक्चर जे लिनियर पॉलिमर असतात. द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट अरेंज इन स्ट्रेट लाईन पाथ इज नोन ॲज लिनियर पॉलिमर. म्हणजे जे स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट असतात पण ते एक लाईनमध्ये असतात त्याला आपण लिनियर पॉलिमर असे बोलतो. आणि ब्रांच चेन पॉलिमर हॅविंग सम ब्रांचेस. याला काही ब्रांचेस असतात जे की स्ट्रक्चरल युनिट असतात पण ते ब्रांचेसपासून डिवाईड होतात. त्याला लो डेन्सिटी पॉलिमर असे बोलतात. क्रॉस लिंक चेन पॉलिमर म्हणजे जे फॉर्म असतं बायफंक्शन आणि ट्रायफंक्शनपासून बनलेलं असतं. मोनोमर्स कंटेन स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड. हे स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्डनं फोर्स. जे थर्मोप्लास्टिक पॉलिमर असतात जे सॉफ्टन होतात हीटिंगने आणि नंतर हार्ड होतात कूल केल्यावर, ते पॉलिव्हिनिल क्लोराईड असतात. थर्मोसेटिंग पॉलिमर्स जे असतात ते बेकलाईट असतात. होमोपॉलिमर सिंगल टाईप ऑफ मोनोमीटर्स इज प्रेझेंट. एक्झाम्पल इज पॉलिस्टिरीन. कोपॉलिमर स्टिरीन, ब्युटॅडिन. बेस्ड ऑन स्ट्रक्चर ऑर्गॅनिक पॉलिमर एक्झाम्पल इज पॉलिथिलीन. आणि इनऑर्गॅनिक पॉलिमर पॉलिथिलीन ऑक्साईड, प्रोपिलीन. ॲप्लिकेशन ऑफ पॉलिमर. पॉलिमर आपण कशासाठी अप्लाय करतो? कंट्रोल आणि सस्टेन ड्रग रिलीजसाठी आणि टॅब्लेटचं कोटिंग करण्यासाठी, जसं कॅप्सूलचं कोटिंग करण्यासाठी, डोसेज फॉर्मची स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि जे बाइंडर असतात टॅब्लेटमध्ये एक्झाम्पल स्टार्चसाठी यूज केले जातात पॉलिमर. सस्पेंडिंग आणि थिकनिंग एजंटसाठी बायोअड्युसिव्ह सिस्टीममध्ये पॉलिमर्स यूज केले जातात. मॅट्रिक्स फॉर्मेशन आणि एक्सटेंडेड रिलीज टॅब्लेटमध्ये पॉलिमर यूज केले जातात. एनकॅप्सुलेशन आणि मायक्रोस्पेअर्समध्ये पॉलिमर्स यूज केले जातात. जेलिंग एजंट, पॅकेजिंग मटेरियल यासाठी सुद्धा पॉलिमर. प्रॉपर्टीज ऑफ पॉलिमर. लो डेन्सिटी, लो मेकॅनिकल स्ट्रेंथ बट गुड मोल्ड ॲबिलिटी. त्याची डेन्सिटी लो पाहिजे, मेकॅनिकल स्ट्रेंथ लो पाहिजे, गुड मोल्ड ॲबिलिटीसुद्धा. इट शुड बी इनर्ट अँड कम्पॅटेबल विथ एन्व्हायरमेंट अँड नॉन टॉक्सिक. आणि ते एन्व्हायरमेंटसोबत कम्पॅटेबल असलं पाहिजे, इनर्ट असलं पाहिजे आणि नॉन टॉक्सिकसुद्धा असलं पाहिजे. इट शुड बी इझी टू ॲडमिनिस्टर करण्यासाठी इझी असलं पाहिजे. इट शुड बी इझी टू इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे ते महाग नसलं पाहिजे. इट शुड बी गुड मेकॅनिकल स्ट्रेंथ आणि त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ ही गुड असली पाहिजे. ॲडव्हान्टेजेस. इम्प्रूव्ह पेशंट कंप्लायन्स. पेशंटच्या ज्या कंप्लेंट्स असतात ते इम्प्रूव्ह करतात. कंट्रोल रिलीज ऑफ ड्रग. कंट्रोल ड्रग डिलिव्हरीमध्ये त्याचं ॲडव्हान्टेज असतं. लोकलाइज ड्रग डिलिव्हरी. स्टेबिलायझेशन ऑफ द ड्रग. सस्टेन ड्रग डिलिव्हरी. रिड्यूस डोसिंग फ्रिक्वेन्सी ऑल्सो दे हॅव. जे डोसची फ्रिक्वेन्सी असते ते रिड्यूस करण्यासाठी पॉलिमर्स महत्त्वाचे असतात. बायोडिग्रेडेबल असलं पाहिजे, बायोकम्पॅटेबल असलं पाहिजे, म्हणजे नॅचरली डिग्रेडेबल असले पाहिजेत पॉलिमर्स. आणि डिसॲडव्हान्टेजेस. कॅन नॉट बी टॉलरेटेड एक्स्ट्रीम टेम्परेचर. म्हणजे जास्त टेम्परेचरवर ते यूज नाही केलं पाहिजे. आणि डोस डम्पिंग. थँक्यू.